नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकमध्ये आणखीन एका अधिकाऱ्यानं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय। पूजा खेडकरची पोलखोल झाल्यानंतर आता नाशिकमध्ये तहसीलदार बाळू मरकट यांचं नाव पुढे आलेलं आहे। बाळू मरकट यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचं आरोग्य विभागाच्या चौकशीतून आता स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तहसीलदार मरकट यांनी बहिरेपणा आणि दृष्टीदोष असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र राज्य सेवा आयोगाला सादर केलं होतं। हे दिव्यांग प्रमाणपत्र 20%पेक्षाही कमी असल्याचं सुद्धा आता निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही अडचणी आता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात चौकशी आणि तपासणीचा अहवाल संबंधित आयुक्त आणि राज्य सेवा समितीला पाठवण्यात आलेला आहे। आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे सकाळचे प्रतिनिधी नरेश हळनोर यांच्याकडून। सर, आपण पाहतो एक मोठं प्रकरण पूजा खेडकर या प्रकरणानंतर नाशिकमधनं समोर येत आहे। काय संपूर्ण हे प्रकरण आहे, आपण सांगाल? बाळू मरकट म्हणून 2022 मध्ये एमपीएससी मार्फत उत्तीर्ण झाले होते आणि त्यासाठी त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेलं होतं। या संदर्भामध्ये तक्रारी होत्या की याही दिव्यांग प्रमाणपत्र हे बोगस किंवा बनावट असण्याची शक्यता होती। त्यावर चौकशी केली असता एमपीएससी समितीने चौकशीचे आदेश दिले आणि मरकट यांनी नाशिक सिव्हिल मधून हे प्रमाणपत्र मिळवलेलं होतं 2022 मध्ये। त्याची चौकशी उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांच्या मार्फत करण्यात आली आणि त्याचा अहवाल काल म्हणजे एमपीएससीला आणि आरोग्य आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये ते 20%हूनही कमी त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे। याच्यानुसार नियमानुसार 40% ते असावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा अधिक असावं लागतं। यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि विशेष म्हणजे मरकट हे नाशिक जिल्ह्यातले नाहीत, तरी त्यांना नाशिक जिल्ह्यातून ते प्रमाणपत्र दिले गेलेलं आहे किंवा नाशिक जिल्हा रुग्णालयातून दिले गेले। हे एक अजून एक संशोधनाचा भाग आहे त्याच्यामध्ये। नक्कीच, पण आता या संदर्भात प्रशासनाकडून काय कशी कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर धन्यवाद नरेश सर, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय की पूजा खेडकर या प्रकरणानंतर आपण पाहतोय नाशिकमधनं सुद्धा आता एक मोठं प्रकरण समोर आलेलं आहे आणि साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी सुद्धा पाहू शकता। आता नाशिकमधून एका अधिकाऱ्यानं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याची सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे।